आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता। आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या कार्यक्रमात आवाज जनतेच्या कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण आलेलो आहोत शेवगाव तालुक्यात। तर आज आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया या जाणून घेणार आहोत। नमस्कार, आज आपण शेवगाव तालुक्यातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता सध्या नगर दक्षिणची ही लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। तर आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या सरकारच्या ज्या 5 वर्षात जे काही कामं झाले त्याच्यावर आपण समाधानी आहात का? समाधानी आहोत, परंतु काही शेतकऱ्याच्या अडचणी आता कुठल्या याच्यामध्ये कर्जमाफी केली नाही, त्याच्यामुळे शेतकरी थोडे नाराज आहेत। मोदीला सुद्धा नाराज आलेत, परंतु काही कारणास्तव जनता त्यांच्या पाठीशी कशामुळे उभी आहे की मागच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काही असं विमा दिला, काही समजा मोदी सरकारकडून काही पैसे आलेत, त्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत। परंतु त्यांनी यापुढे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्याचं कर्ज माफ केलं पाहिजे। हे कर्ज माफ नाही केलं तर शेतकरी नाराज होतील, त्यांच्याकडे कर्जाचा बोजा आहे। आता जे कुठलंही सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत? आपल्याला शेतकऱ्यासाठी त्यांनी काही विमा योजना काढल्या पाहिजेत, किंवा त्याला लाईटची व्यवस्था, संध्याकाळी वाघ येतात, वाघासाठी रातपायची लाईट बंद करावं, त्यांना दिवसपायची लाईट द्यावं, किंवा सौर ऊर्जेतून त्याला माध्यम त्याला हे दिले पाहिजेत ना। तर सरकारचं काय करीत नाही, फक्त जाहीर करतंय। मोदी सरकारने एकदम जाहीर केलं बाबा तुम्हाला सौर ऊर्जा देऊ, आता मी काही दिलेलं नाही, पण त्यांनी दिलं पाहिजे, कारण की शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत। राजकीय त्याला लाईट पाहण्यासाठी छतावर जावं लागतं, वाघापासून त्याला भ्यावं असतं, पण त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यासाठी रातची लाईट बंद करावं, दिवसपायची लाईट द्यावं। मागील गेल्या 5 वर्षात शासनाने सरकारने जी काही कामं केलीत त्या कामांवर आपण समाधानी आहात का? आता जो प्रश्न तुम्ही विचारला त्यामध्ये जर आपण विचार केला तर काही कामं अशी आहेत की रस्ते असू द्या, आता गडकरी साहेबांनी जे रस्त्याचे कामं त्यांनी केले एकदम चांगल्या प्रतीचे, आणि जे रस्ते बऱ्याच वर्षापासून रखडले होते अशा प्रकारचे रस्ते झाले। आणि दुसरी बाजू जर पाहिली आपण महागाई, तर बऱ्याच वस्तूंच्या उदाहरणार्थ आपण घरातलं स्वयंपाकाचा गॅस जरी घेतला, जो काँग्रेसच्या काळात साधारणतः 300-350 रुपयाचा होता, तो आज 900 ते 1000 रुपयेपर्यंत झालेला आहे। एका बाजूने चांगली कामं आणि एका बाजूने महागाई, अशा या गोष्टीत सामान्य माणूस बऱ्याच ठिकाणी होरपळून गेलाय। तर सरकारने जे कामं याच्या अगोदर केले चांगले, आता इथून अगोदर जी महागाई झाली किंवा बेरोजगारी याच्यावर लक्ष द्यावं। आता जे कुठलंही आपलं सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामं अपेक्षित आहेत? आता ही जे कामं बोललो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महागाईचा। महागाई कमी झाली पाहिजे। मागील सरकारने जे 5 वर्षात जी कामं केलेली आहेत त्यावर आपण समाधानी आहात का? नाही, समाधान अजिबात नाही। बरं, जे नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठले कामं अपेक्षित आहेत? सगळे कामं एसटीचे तिकीट बंद झाले पाहिजे, फुल सगळेच, अशी इच्छा आहे आमची। जे सरकार येईल ते सगळे आमचे कामं केले पाहिजे, सांगितलेलं ऐकलं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, अशी इच्छा आहे आमची। मागील 5 वर्षात सरकारकडून जी काही कामं झालीत त्यावर आपण समाधानी आहात का? तर आता कसं आहे, काही समाधानी आहे आणि काही जरा कामं रंगाळलेली आहे, त्यांच्याकडून पूर्णपणे समाधान नाही केलं त्यांनी। बरं, जे आपलं पुढील 5 वर्षासाठी जे सरकार येईल किंवा जे नवीन सरकार येईल त्याकडून आपल्याला कुठल्या कामांची अपेक्षा आहे? एक तर पाण्याची समस्या त्यांनी सोडवली पाहिजे, आणि एक रस्त्याची समस्या सोडवली पाहिजे। म्हणजे जे सामान्य जनजीवन आहे ते व्यवस्थित त्यांनी सेट केलं पाहिजे। आता सध्याच्या सरकारने जी काही कामं केलेली आहेत त्या कामावर आपण समाधानी आहात का? नाही। बरं, जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत? कामं अपेक्षित आहे ना, राहिलेले कामं पूर्ण करावं लागेल। समजा काही रस्ते बिस्ते असे, पाणी, समजा वाढीवस्ते रस्ते, शेतकऱ्याचे जिथं समजा भाव भेटायला पाहिजे, असं त्यांनी करावं। आत्ताच्या ज्या शासनाने 5 वर्षात जी काही कामे केलेली आहेत त्याबद्दल आपण समाधानी आहात का? हो, समाधानी आहे। फार चांगली कामं झालेली आहेत मोदीच्या काळामध्ये। भरपूर योजना त्यांनी आखलेल्या आहेत, नवीन समृद्धी मार्ग त्यांनी बनवला, भरपूर चांगले कामं केले।
मी फार समाधानी आहे. तसेच आता जे नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत? नवीन सरकारने चांगली कामं करावीत आणि प्रत्येक गावामध्ये चांगलं पाणी मिळावं. आता शेवगावसारख्या ठिकाणी 8-8, 10-10 दिवस, 15 दिवस पाणी येत नाही. पाण्याचा प्रश्न मिटावा. या चालू सरकारच्या काळात, सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारच्या काळात जी काही कामं झालेली आहेत त्या कामांबद्दल आपण समाधानी आहात का? आजच्या चालू कंडिशनमध्ये आमच्या शेवगाव शहरामध्ये आज पण 15 दिवसाला पाणी सुटतं आहे. कोणतंही सरकार आलं त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. आमदार बी खासदार बी यांनी बी याच्यात लक्ष दिले नाही. याच्यानंतर बी आता कोणाकडे अपेक्षेने आम्ही पाहावा हा प्रश्न आमच्या पुढं आहे. आमचे रोड आणि आम्हाला प्यायला पाणी हेच 2 गोष्टीची आम्हाला अपेक्षा आहे, बाकी काही नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारने याच्या मागे 5 वर्षात जी कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का? समाधान नाही तसं आम्ही. आमचं फर्स्ट वोट आहे आणि ते आत्ताच इलेक्ट्रिकल बॉन्डचा इश्यू पाहिला आम्ही. सगळ्यात मोठा स्कॅम म्हणते ते. तर ते एवढे काय आम्हाला म्हणजे माहीत नाही त्याच्याविषयी एवढं का मोठा स्कॅम आहे का नाही. पण ध्रुव राठीचं चॅनल पाहतो आम्ही यूट्यूबवर, त्याच्यावर थोडं क्लिअर होतं खरंच मोठा स्कॅम झाला आहे. ज्या कंपनीने BJPला डोनेट केलेत पैसे त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेत. आता एक खान कोसळली होती, त्या कंपनीने BJPला काहीतरी 150 कोटीचं डोनेट केलं होतं आणि त्याच 150 कंपनीचं डोनेट केलं होतं आणि ती कंपनी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नव्हती. तर त्या कंपनीला तो कॉन्ट्रॅक्ट दिला. आणि तसं विकासाचं पाहिलं तर बऱ्याच 30 करोड लोकांना जॉब देऊ म्हणले होते, तर तसे काही जॉब बी दिलेले नाही. माझं फर्स्ट वोट आहे. मी तर थोडा विचार करूनच देणार आहे का फर्स्ट वोट कोणाला द्यायचं कोणाला नाही. आता इथं जर पाहिलं तर सध्या निलेश लंके साहेब आणि विखे पाटील उभं राहिले. मी काही रिव्हील करीत नाही मी कोणाला वोट देणार आहे, पण एक सांगतो कारण हे कोणी निवडून आले तर कोण कधी पक्ष फोडीन याचा काही भरोसा राहिलेला नाही. आणि स्कॅम तर खूप मोठे झाले एवढ्या काळात. विकास काहीच नाही. आता आम्ही IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो, म्हणजे IT इंडस्ट्रीत शिकवतो, कम्प्युटर सायन्स म्हणून प्रोग्रामिंग लँग्वेज ते शिकवतो. आम्हाला जॉब नाही, मग जॉब्स ओपनिंग नाही. आम्हाला अप्लाय करायचं म्हणलं आम्हाला जॉब्स ओपनिंग नाही. मग हे जॉब्स ओपनिंग 30 करोड जे जॉब देणार होते ते खरंच किती जणांना दिलेत. आता मध्येच एक इंटरव्ह्यू आला होता एका मोठ्या माणसाचा का बाहेर भजे ऐकणाऱ्यांना त्यांना ते जर 200 रुपये कमावतात तर त्याला तुम्ही जॉब समजता का? आता 201 रुपये त्याला जॉब नाही समजत आपण. ती उपजीविका झाली, ती जगायसाठी फक्त 200 रुपये ते इकत आहेत, त्याला जॉब नाही म्हणता येणार. जॉब म्हणजे कसं आपली फॅमिली सगळी चांगली राहिली पाहिजे, पैसे उरले पाहिजे, आपल्या ज्या हौस आहे त्या थोड्याफार पूर्ण झाले पाहिजे. आता मी इथून हैदराबादला शिकायला गेलो होतो, खूप शिकलोय मी जेवढं शिकलोय तेवढ्या याचा जॉब लागत, पण जॉब बीचा काही विषयच नाही, जॉबच नाही सध्या. बरेच अप्लाय करायलाच ओपनिंगच नाही. आणि मध्ये आता ChatGPT ते आलंय, त्याचा ऑर ऑप्शन म्हणून काही काढलेलं नाही सरकारने का याचा ऑर ऑप्शन हे आहे तुम्ही हे शिका ते शिका, असं काही काढलेलं नाही. आणि इलेक्शनचा प्रश्न झाला तर बरेच स्कॅम झालेत. असं नाही का आम्ही एका सरकारला असं पॉईंट करतोय आणि दुसरं सरकारला दुधात ढोळलेलं आहे. दुसरं सरकार पण तसंच आहे, याचा काही विषय नाही. दुसरं सरकार पण तसंच आहे. आता फक्त मतदान फक्त लोकल लिडरला पाहून देऊ आम्ही. नॅशनल जर पाहिलं तर G20 ते आलं आहे भारतात, पण ते एक सिक्वेन्स वाईज आलेलं आहे. प्रत्येक देशाकडे एकदा येणारच होतं, त्याच्यामुळे भारतात पण एकदा आलेलं आहे ते. आणि थोडं जातीवादावर राजकारण होतं इथं. स्वतः मी पण हिंदू आहे, थोडं राजकारण होतं जातीवादावर, बाकी काही नाही. गेल्या 5 वर्षात सरकारने जी काही कामं केलेली आहेत त्यावर आपण समाधानी आहात का? हो. जे आता नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत? तरी आता मुलांना नोकरी भेटावं हे आपल्यासारखं, आणि सरकार हे चांगलं आहे BJP सरकार, बाकीचं काही नाही. गेल्या 5 वर्षात
केंद्र शासनाने राज्य शासनाने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का? अजिबात बिलकुल नाही. बरं, जे कोणतंही नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला जनहिताची लोकोपयोगी अशी कुठली कामे अपेक्षित आहेत? सर्वात प्रथम म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांसाठी अशी कोणत्याच मालाला असे हमी भाव नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी हा खूप चिंताग्रस्त आहे. सतत कर्जबाजारी, भाव नसणे, लोकांचे उसने पासणे पैसे गेले ते सुद्धा फिटत नाही. त्याच्यामुळे शेतीमालाला योग्य भाव नाही. MRP पाहिजे, हमी भाव पाहिजे. कांद्यासारखा प्रश्न आहे. ह्या सरकारने या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे केव्हाच लक्ष दिलेलं नाही. जे सरकार येईल त्या सरकारने तरी शेतकऱ्यांच्या हमी भावाची काळजी घेऊन आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील किंवा 12 तास शेतकऱ्यांची वीज असन, भारनियमन असन किंवा सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा हीच नाही या सरकारकडून अपेक्षा आहे. पण आम्हाला भाजप सरकारला मतदान करायचं नाही आणि आम्हाला नको बी. गेल्या 5 वर्षाच्या काळात राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून जी काही कामे झालेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का? आहे ना. जे कुठले नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला अपेक्षित असणारी कामे कोणती? वीज, पाणी, रस्ते. पहा आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता.